कै मोतीराम तानाजी पाटील माध्यमिक विद्यालय कुंडाणे वार तालुका जिल्हा धुळे येथील मुख्याध्यापक श्री प्रवीण जयराम अमृतकर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 31 मे 2026 रोजी रविवारी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील रूपामाई शाळेजवळ असलेल्या राधेकृष्ण हॉल या ठिकाणी मुख्याध्यापक श्री बापूसो प्रवीण जयराम अमृतकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा पार पडला। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री सरस्वती मातेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तर यावेळी आलेल्या मान्यवरांचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अजय शेठ नाशिककर, योगेश्वर पतसंस्थेचे चेअरमन नितीन केले, माजी मुख्याध्यापक TS पाटील, डॉक्टर सुशील बदाने, विजय भांबरे सर, नंदकिशोर शिरोडे, श्री बापूसो प्रवीण अमृतकर सत्कार मूर्ती सह सहपत्नीक या ठिकाणी उपस्थित होते। तर आलेल्या मान्यवरांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला। यावेळी या ठिकाणी श्री प्रवीण जयराम अमृतकर मुख्याध्यापक यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी त्यांच्या कार्याबद्दल या ठिकाणी कार्याबद्दल या ठिकाणी आठवणी करण्यात आल्या। अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी श्री प्रवीण अमृतकर मुख्याध्यापक यांनी आपली सेवा बजावली। प्रदीर्घ सेवेनंतर ते आज सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला। तर श्री शिक्षण विकास मंडळ संचालित कैलासवासी मोतीराम तानाजी पाटील माध्यमिक विद्यालय कुंडाणे वार तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून या ठिकाणी श्री प्रवीण अमृतकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांनी आपली सेवा बजावली। पुस्तकी ज्ञान, आयुष्य कसे जगावे, कडक शिस्त, वडिलांसारखी माया या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिली। अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले। आजही विद्यार्थी मोठमोठ्या विदेशात देखील कार्यरत आहेत। त्यांचा जन्म 28 जून 1968 साली पोहरे या ठिकाणी जन्म झाला। त्यांनी धुळे शहरातील नगरपालिका शाळेत शिक्षण केले। 5 जून 1989 साली ते शिक्षक म्हणून कैलासवासी मोतीराम तानाजी पाटील माध्यमिक विद्यालय कुंडाणे वार या ठिकाणी या संस्थेत ते रुजू झाले। अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून या ठिकाणी ते सायकलीवरनं प्रवास करत होते। अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी या ठिकाणी आपली सेवा बजावली। त्यांच्या या सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अनेक मान्यवर पदाधिकारी, शिक्षक संघटना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आप्तेष्ट, नातलग, मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होता। यावेळी सत्कारार्थी श्री बापूसो प्रवीण अमृतकर, सौ वंदना प्रवीण अमृतकर, श्री वैभव प्रवीण अमृतकर, सौ प्राजक्ता वैभव अमृतकर, चिरंजीव एकांश वैभव अमृतकर, संपूर्ण अमृतकर परिवार यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। या शाळेसाठी चांगले योगदान केलं। मला वाणी सरांचा स्वभाव माहिती आहे। वाणी सरांनी स्कॉलरशिपचं काम असेल, LICचं जर काही धुळ्यातलं काही काम असेल, काही मुलांच्या पास काढायचे असेल, 7वी स्कॉलरशिपचे क्लास घ्यायचे असतील, आणि एवढं असून समाजामध्ये जर काही कोणतं कोणी तर त्यांना सांगितलं, आमच्या सारख्यांनी देखील सांगितलं, सर मला थोडंसं त्या दुकानावर ओळख नाही हो, हा तुम्ही या सर, मी येतो तुमच्या बरोबर। म्हणजे सरांनी नुसती नोकरी नाही केली, तर सरांनी आपले सर्व संबंध जोपासले। सर जसं बोलले, आज आपले सर बोलले की सर हे निवृत्त नाहीये, पण मी तरी म्हणेल निवृत्त नाही, रिटायर नाही म्हणता येणार, पण सरांना टायर पण नाही म्हणता येणार। जरी रिटायर नाही पण थकलेले पण दिसत नाही। भैया मला विदेशात जायचंय, तर तसं सर तुम्ही सुद्धा पर्यटन करा, चारिधाम करा, समाजाची तुमचं जे काही आपले वाणी समाज असेल, इतर समाज असेल, या समाजामध्ये इन्व्हॉल्व व्हा आणि सोशल सेवा करा। म्हणून म्हटलं गेलेले की आपण मनुष्य किती दिवस जगला याला नाही महत्व, मनुष्य कसा जगला याला महत्व आहे। परंतु मला संयोजकांनी खूप कमी वेळ, प्रत्येक क्षण माहेरच्या आठवणीत सुखावून जातो। मामीच्या हातचे जेवण आणि मामांची माया, माहेरी गेलो की जणू नव्याने मिळे छाया, नव्याने मिळे छाया। मायेच्या शब्दाने मामा उरात भरून राहतो, लहानपणाचा गोडवा पुन्हा पुन्हा आठवत राहतो, पुन्हा पुन्हा आठवत राहतो। मामाविषयी बोलायचे म्हटले तर
खूप काही आहे. आता बाकीच्यांनी तर बरंच सांगितलेलं आहे, त्यामुळे मी थोडक्यात आवडते. पण माझ्या मामांविषयी बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते. भाचींच्या लग्नात आमंत्रण देण्यापासून ते पूर्ण कार्य पार पाडेपर्यंत मामांनी पुढाकार घेऊन सर्व कार्य व्यवस्थित पार पाडली व सर्व भाच्या आज त्यांच्या संसारात सुखी आहेत. तसेच त्यांचा लहान भाचा निलेश यालाही लहानपणापासून सांभाळले, त्याला शिकवले, नोकरीसाठी मार्गदर्शन केले आणि आज त्यांच्या मार्गदर्शनामुळे तो सरकारी नोकरीत रुजू आहे. त्यांच्याकडून, माझ्या मामांकडून सर्वात मोठी गोष्ट शिकण्यासाठी म्हणजे त्यांचे आर्थिक नियोजन काटकसर कसे असावे हे त्यांच्या जीवन प्रवासातून मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेले आहे. माझ्या मामा मामींच्या सुरुवातीच्या काळी त्यांचा सायकलवरचा व्यवस्थित प्रवास, नोकरी सांभाळून किराणा दुकान चालवणे व त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. व पूर्वी केलेल्या आर्थिक नियोजन व कष्टामुळे आज ते छोट्या घरातून बंगल्यात राहतात, सायकलच्या प्रवासावरून चारचाकी गाडीत फिरतात आणि या सर्व प्रवासात त्यांना मोलाची साथ दिली ती माझ्या मामींनी. मामांनी ज्या शाळेमध्ये अध्यापनाचं काम केलं त्या शाळेमध्ये इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवत होते मामा. आणि मामांच्यातून अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ झालेले आहेत आणि ते उच्च पदस्थ विद्यार्थी मोठ्या पदावर काम करत आहेत आणि लोक आज भारत मातेची सेवा करतायत. असे आमचे मामा शाळेत तर काम करत होते, पण अमृतकाल परिवाराच्या त्या कुटुंबाचे मार्गदर्शक होते. त्याचप्रमाणे आमचे सुद्धा ते मामा मार्गदर्शकच आहेत या शंकाने. मामांनी जे 37 वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली, मामांना या सेवाकृतीनंतर मामांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावं. त्याप्रमाणे मामांनी समाजाची आणि मामांकडे असलेलं ज्ञान, या ज्ञानाचा उपयोग अंधाराला ज्ञानाचा दिवा दाखवून उजेड दाखवावा अशी मी मामांना विनंती करतो. म्हणजे महिला जी घरदार सांभाळते, नवऱ्याला सांभाळते, मुलांना सांभाळते, आईचं सर्व प्रेम वगैरे देते आणि आपल्या सारख्यांना सर्वांना त्या सांभाळतात, ती ही जी महिला आहे अत्यंत खूप त्यांना शारीरिक पण दुःख देवाने दिलेलं आहे. आणि या सर्व याच्यामध्ये ते सर्व सांभाळून आपल्याला आनंदी ठेवतात. तेव्हा खरोखर जर देव कुठे बघायचा असेल तर तो या महिलांमध्येच आहे. एक स्त्री सोडून तर सगळ्या आया बहिणी मावल्या म्हटलं जातं, त्याचं कारण हेच आहे. आज शिक्षक या नात्याने तुमचं सेंडऑफचा कार्यक्रम आहे आणि आपण पैशाला सर्वजण मान देतो की त्याला एवढं पॅकेज आहे, तो एवढा श्रीमंत आहे, त्याची एवढी प्रगती झाली. पण माझ्या दृष्टीने आपण लहानपणापासून शाळेत जात असताना जेव्हा शिक्षण घेत असतो आणि दर शनिवारी सरस्वतीचं पूजन करत असतो, तर तुम्हाला लक्ष्मीच्या मागे जास्त खर्च लागू नका. लक्ष्मीला आपोआप आणायचं असेल तर आपले गुरुवर्य आणि माता सरस्वतीची जो पूजा करेल, लक्ष्मीला तिथे येणं भागच आहे. त्यामुळे शिक्षण निरोप समारंभाच्या वेळेस मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. आणि हा निवृत्ती समारंभ आहे, हा जे सांगतात रिटायर वगैरे तसा समारंभ नाही. आता थोड्याच महिन्यात माझं वय 64 मध्ये मी पदार्पण केले, पण मी स्वतःला 35-40 वर कधीच समजलं नाही. रोज नवीन आव्हानं स्वीकारणे, रोज नवीन संकटांवर मात करणे आणि जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करणे. आणि या निमित्तानं आपली जी भेट झाली तर आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक ग्राहक, अनेक समाज बंधू मी सज्जन माणसे या नात्याने बघतच जोडलेले आहेत. त्यात तुम्ही माझे आदरणीय स्थान आहे. आपल्या दोघांचं खूप खूप कौतुक करतो. तुम्हाला निरोप समारंभाच्या शुभेच्छा देतो. याच्यानंतर मोठ्या नवीन जबाबदारी घेऊन सामाजिक काम आणि इतर बाहेरचे कामं, त्याच्यात तुमचं मन खूप रमेल. त्यामुळे तुम्हाला शुगर, बीपी, डायबिटीस हे कुठेही चेक करायला जावं लागणार नाही, ही सदिच्छा देणार. हात ठेवून तू लढ असं म्हणणारा आवाज. तर ज्या व्यक्तींकडे प्रतिभा असते, प्रगल्भता असते, त्यांना पण अशा आयुष्यात बरीच संकट येतात. ती लोक तशा वेळी त्यांना पाठीवरती हात देणारे भेटतात. तो हात घेतात, ते लढतात आणि लढून आपलं आयुष्य जगत असतात. बऱ्याचदा ते ज्यांनी दिलं त्यांनाही विसरतात आणि आपणही पुढे हे देणं लागतो हेही विसरतात. आणि आपलं एक स्वकेंद्रित आयुष्य जगत, स्वतःची छान प्रगती करत ते जगत असतात.
त्याला अपवाद आमचे पाहुणे आहेत. जसं त्यांना पाठीवरती हात मिळाला आणि त्यांना सांगितलं की तू लढ, त्या प्रकारे आम्हाला जेव्हा जेव्हा संकट आली, दादा आमचा भाऊ खाण्याचं कारण तेच होतं, जेव्हा जेव्हा आम्ही अडचणीत आलो किंवा आम्हाला थोडा सपोर्टची गरज पडली, त्यावेळी पाठीवरती हात जो हवा आहे तो आम्ही अतिशय हक्काने धुळ्यात यायचो आणि घेऊन जायचो. तर हे आमच्या आयुष्यातलं त्यांचं एक मुलाचं योगदान आहे जे आम्ही शब्दात व्यक्तच करू शकत. त्यानंतर ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीच्या रिटायरमेंटचा विषय बोलतो, आता हे मी सरकारी काम करतो त्यामुळे मला रिटायरमेंट हा एकदम रेग्युलर विषय झाला आहे. तर ज्यावेळी त्या व्यक्तीशी आपण बोलत असतो त्यांच्याशी बोलताना कळतं की, किंवा मी पाहुण्यांशी बोलत असतो त्यांच्याशी बोलताना कळतं त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेली सगळी कार्य, त्यांनी ज्या ज्या संकटांना त्या संकटावर मात केली आहे, जी चांगली कार्य केली आहेत, ती सगळी डोळ्यासमोरून जात असतात. तो एक महिना त्यांचा फार अगदी झगडण्याचा महिना असतो. आता मी याच्यातनं बाहेर पडणार, मग मी आता करू काय किंवा नेमकं काय होणार, ती एक विधान स्थिती असते आणि प्रत्येकाला असते. सरांचं सेवापूर्तीनिमित्त 2 शब्द बोलायला उभी राहिली. अमृतकर सरने आम्ही जवळजवळ 36 वर्ष एकाच शाळेत आम्ही काम केलेलं आहे आणि त्या शाळेची पोचपावती म्हणजे आमचे अण्णासाहेब. अण्णासाहेबांनी आम्हाला एवढा सपोर्ट केला आहे की संस्था आमची एवढी अशी होती की कुठल्याच बाबतीत कोणाबद्दल असं वादविवाद पण नव्हता, भेदभाव नव्हता, कोणाबद्दल असं गैरसमज पण नव्हता. म्हणजे कुटुंबाचं जे प्रेम आहे ते आम्हाला संस्थेने दिलं आणि म्हणून आमच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम पण झाला आणि आजही आम्ही निरोगी आयुष्य जगत आहोत. आमचा परिवार पण सुखी समाधानी आहे. सरांच्या बाबतीत सांगायचं झालं की सर सुरुवातीला एवढी वाहनं नव्हती. ज्यावेळेस आम्ही शाळेत लागलो त्यावेळेस नामग्रांटीमध्ये लागलो होतो, तर सरांनी बराच प्रवास हा त्यांनी सायकलीने केला होता आणि सायकली करून सांगायचं तर वेळ त्यांनी पाळली होती. कधीच सरांनी परिपाठ हा मिस केलेला नव्हता. शाळेचा जो काही वेळ होता तो त्यांनी कधी चुकवला नव्हता आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना घडवलं तर ते विद्यार्थी आज सगळीकडे पदाधिकारी आहेत, उच्च पदावर कार्यरत आहेत. सुखदुःखामध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला होता आणि शाळेत पण त्यांनी तशीच कामगिरी केलेली आहे. सरांचं सांगायचं म्हटलं की त्यांचा जो जिव्हाळा आहे तो जिव्हाळा म्हणजे आजची जी गर्दी आहे त्याच्यावरून समजते. त्यांनी माणसं जोडायचं काम केलं होतं, रोज त्यांनी सहकार्य केलेलं आहे. सर हे 6 भाऊ आणि 3 बहिणी असे 9 भावंड होते आणि सर्व अगदी सुखरूप आहेत. ते हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. एकच सांगू इच्छिते की पुढचं जे सेवापूर्तीचं जे आयुष्य आहे ते तुम्ही समाजकार्यामध्ये लावावं आणि ज्यांनी तुम्हाला आता शुभेच्छा दिल्या आहेत की वर्ल्ड टूर करा, त्या ठिकाणी जावं आणि पुढील आयुष्य तुम्हाला सुखी समाधानाचं आनंदाचं जावं ही सद्गुरूचरणी मी प्रार्थना करते. आमचे आदरणीय टी.एस. अण्णा जे आहेत माजी मुख्याध्यापक, नातेवाईक तर आहेतच पण अतिशय मोलाचं मार्गदर्शन करणारे आमचे अण्णा, त्याचबरोबर आमचे माजी मुख्याध्यापक भांबरे सर, आदरणीय भांबरे सर, आमचे संचालक बापूसाहेब बदाने सर व आजचे सत्कारमूर्ती प्रवीण आंबेडकर सर, म्हणजेच आदरणीय अगदी आम्ही वाणी सर म्हणूनच ओळखतो, त्यांची विद्यार्थिनी आणि आज 20 वर्षापासून त्यांच्यासोबत कार्यरत आहे. मी समजते मी तर फक्त एक शिक्षिका आहे, याच्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या पदावर आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत, अगदी जगभरात आहेत असं सांगते मी तुम्हाला. अमेरिका वगैरे अशा ठिकाणी आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत. हीच आमच्या शाळेची खूप मोठी पोचपावती आहे आणि ह्या आमच्या आदरणीय शिक्षकांची जे त्यांनी घडवण्याचं कार्य केलेलं आहे ना तेच मोठं पोचपावती आहे. प्रवीण माझ्यापेक्षा खूप लहान, यांच्या परिवाराशी मी 1982 पासून जोडले गेलो. हे 6 भावंड 3 बहिणी. प्रवीण आमच्यापेक्षा खूप लहान. प्रवीणपेक्षा जो त्यांचा मोठा भाऊ आहे 5 नंबरचा नरेंद्र, तो आणि मी BSc सोबत होतो. 11वी पासून BSc पर्यंत आम्ही ASBS कॉलेजला सोबत होतो आणि त्यानंतर आमच्याकडे प्रवीण. पण प्रवीण सरांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर प्रवीण आम्ही BSc करत असताना तो नोकरीला लागून गेला. तो D.Ed झाला आणि पैसे कमवायला लागला. आम्ही त्याच्याकडे पाहिजे अरे हा शिक्षक होऊन गेला, आपण शाळेत कॉलेजला जातोय. आणि त्यामुळे बापूला जी 37 वर्षाची सेवा मिळाली ती आमच्या शिक्षणाच्या पिरियडसुद्धा बापूने नोकरीत घालवला. असा हा बापू आहे आणि नशीबवान आहे.
बापू अतिशय बोलकं आणि प्रामाणिक आणि सडेतोड व्यक्तिमत्व जे म्हणतात ना, त्यातला एक बापू आहे. या बापूच्या बाबतीत बोलायचं असेल तर त्याच्या तत्वात जे बसेल तेच करेल, जे तत्वात नाही बसलं ते स्पष्टपणे नाकारणारा असा हा बापू आहे. बापूचं शैक्षणिक कार्य या ठिकाणी त्यांच्या संस्था चालकांनी त्यांच्या सहकार्याने आपल्यासमोर मांडलं. पण बापू आणि हा परिवार ज्याप्रमाणे सामाजिक शैक्षणिक कार्यात पुढे आहे, त्याचप्रमाणे हे धार्मिक कार्यात देखील अतिशय पुढे आहे. या परिवाराची कुलस्वामिनीबद्दल अतिशय चांगली भावना, प्रतिष्ठा आणि श्रद्धा कुलस्वामिनी जोगेश्वरी मातेवर या परिवाराची आहे. आम्ही जोगेश्वरी मातेचं मंदिर मेथी या गावी जे उभारलं, त्या मेथीच्या मंदिर उभारणीच्या कार्यात या परिवाराचा खूप चांगला मोठा सहभाग आहे. सर म्हटलं ना, आवाकावा केलं की आपलं जे मंत्री आहे ते कुठेतरी लांबते आणि आवाकावा भेटावर मग येतो, तर मला ते करूच येत नाही. आल्यावर डायरेक्ट मिठी मारतात आणि मी सर नाही, मी तुमच्यासाठी एक भाऊ आहे, मित्र म्हणून माझ्या शिवाना आणि एकदम फ्रँकली बोला, त्यांना डायरेक्ट तिथे सर म्हणतात आहे. असे माझे बंधू तुल्य बापूसाहेब. आज आमची एवढ्या वर्षाची मैत्री आहे. मला मालेगावून फोन आला की मी उपस्थित नाही राहू शकत, आंबेडकर सरांच्या आपण तुम्ही जा. आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला बांधून ठेवण्याचं काम सरांनी केलं आहे. आजही आमचे ग्रुप प्रमुख म्हणून तेच आहेत. आमचे जे 5वी ते 10वीचे जी बॅच आहे त्याचे सर्व प्रमुख तेच आहेत. ते कॉन्टॅक्ट करतात, नेहमी येतात आणि सुखदुःखाची कल्पना सर्वांना देतात, सगळ्यांकडे हजरी असतात. मित्र काय असतो, हे मित्राची प्रेम आणि भावना ही फक्त आमचे बापू सांगू शकतील. आणि बापूंनी जे सांभाळलं, जे मित्र प्रेम दिलं ते आजपर्यंत आमच्या कोणाचे नाही. कारण वर्गमित्र हा काय असतो आणि कसं सांभाळायचं हे बापूकडे शिकावं. आणि बापूंचे जे आजचे तारुण्य आहेत, जे बापू वाटत नाही, त्याच्यात सर्वात मोठा सिंहाचा वाटा असेल तर आमच्या वहिनी साहेबांचा आहे. कारण वहिनी साहेबांनी त्यांचं आरोग्य केव्हा चांगलं असतं का आहार वेळोवेळी आहार वहिनींनी त्यांना व्यवस्थित पुरवला आहे, दिला आहे. आणि त्या आहार चांगला दिल्यामुळे सगळ्यांना आहार करण्याचा सल्ला घ्यायचा गरज पडलेली आणि त्या वहिनीचं सुद्धा मी आज तेवढंच सत्कार केलं आणि कौतुक करेल जेवढं आज आमच्या बापूंचं आहे ते तेवढं यांचं पण आहे. तस्मै श्री श्री सद्गुरुवे नमः. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर व उपस्थित सर्वजण, मनानं दिलदार, बोलणं दमदार, मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं रुबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार असे सर्वसमावेशक अष्टपैलू व्यक्तित्व म्हणजे माझे पतिदेव. आज त्यांच्या सदिच्छा समारोपाचा कार्यक्रम. एक तरफ खुशी है तो एक तरफ अकेलेपन का एहसास है. एक तरफ खुशी है तो एक तरफ अकेलेपन का एहसास है. लेकिन खुशी इस बात की है कि अब का टाइम हमारे लिए तो है, लेकिन भगवान की सेवा में ही ज्यादा ही होना चाहिए, ऐसी मनोकामना मैं करती हूँ. आपल्या विश्वास व कारकिर्दीमध्ये ज्या ज्या वेळेस संघर्ष करण्याची वेळ आली त्या संघर्षमय परिस्थितीत मध्ये तुम्ही तुमचं धाडस आहे आणि निर्णय क्षमता आहे, त्या धाडसाला आणि निर्णय क्षमतेला खरोखर सलूट मारावं असं आपलं कर्तृत्व आहे. मी वारा झेलणारा पाऊस झेलणारा हिमालय पर्वत पाहिला नाही. मी वारा झेलणारा पाऊस झेलणारा हिमालय पर्वत पाहिला नाही, पण मी आपणाला जवळून बघितले. पुढील आयुष्य तुम्हाला उत्तमाचं जावो हे सद्गुरु चरणी मी नम्र निवेदन ठेवते. सकाळी उठणं, आवरणं, टिफिन करणं हा जो काही अध्याय होता तो आता थांबला आहे. तुम्ही नोकरीमधून रिटायर होत आहात, पण नात्यामधून नाही. जेवढी तुम्ही ड्युटीला वाहून घेतले तेवढे तुम्ही कुटुंबाला वाहून घेतले, तर तुम्ही आमचा सगळ्यांचा आत्मा होणार हे निश्चितच. जन्मभराची शिदोरी झाली
आठवणींना हुबारी आली, आठवणींना हुबारी आली. सेवा गुण गौरव हा शेवटचा नाही, सेवा गुण गौरव हा शेवटचा नाही. एक नव्या पर्वाची तयारी झाली, एक नव्या पर्वाची तयारी झाली. जय सद्गुरू. नाशिक ज्वेलरचे प्रोप्रायटर अजयजी नाशिककर, तसेच माझे बंधू योगेश्वर नागरी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष दादासाहेब नितीनजी केले. आता बद्दलचं कुठलं पोच मला काय आठवत नाही त्यांनी आपल्या याची. त्या माझ्या संदर्भात प्रत्येक वक्त्यांनी आपल्या मुखातून जे काही गायन केलं, जे काही गाऊन घेतलं त्यांनी आपल्या मुखातून, तर ते माझ्या कार्यभागाबद्दल जे बोलले हे कार्य मीही केलं. हे मला एक जाणता भेटला, जाणता. आणि आई वडिलांचं शिकवण, त्याचप्रमाणे ज्येष्ठ श्रेष्ठांचे पाठबळ आणि माझ्या रथाचं दुसरं चाक, तुमच्या लक्षात आलं असेल, त्या रथाच्या दुसऱ्या चाकाची अगदी भरगच्च साथ. त्यामुळे ह्या गोष्टी माझ्याकडे ज्या थोड्याफार काही प्रमाणात घडल्या, हे त्याच्यामुळे झालं. हे मी फक्त निमित्त मात्र, मी फक्त पाणक्याचं काम केलं, मी नाही केलं. हे दातानं हे माझ्याकडून करून घेतलं, हे मी निमित्त मात्र आहे, मी नाही केलं. मी तुम्हाला आवर्जून सांगतो आणि हे तुला सांगतो की मी नाही केलं, हे त्याने माझ्याकडून करून घेतलं. मग ते शाळेचं असो, माझ्या कुठल्या समाजाचं असो, इतरांचं असो किंवा आध्यात्मिक असो, आपण कोण, आपण कशात काय बसतो, आपल्याकडे पात्रता नाही हो, आपण नाही करू शकत त्या गोष्टी. काय आपल्याकडे करून घेणारा असा जाणताच आपल्याकडे या गोष्टी होतात. असो, ज्या संदर्भात आपण एकत्र आलो आहोत, आता माझा म्हणजे आपण म्हणतो ना प्रारब्ध अण्णासाहेब अजयजी दादा, की माझ्या योगामध्ये हे आता वास्तविक माझं जन्मगाव पोरे, जन्मस्थळ पोरे, मूळगाव पोरे, परंतु माझं 34 वर्ष जी नाळ जुळली ते कुंडाणा गावाशी. कारण जोपर्यंत मी इथपर्यंत जे पोहोचतो ना, ते केवळ गावामुळे, केवळ माझ्या संचालक मंडळामुळे. कधीही तुम्ही बघतात अधूनमधून की संचालकांचं कसं असतं, पण माझ्या 34 वर्षामध्ये की 34 वेळेस सुद्धा मला त्यांनी कुठलीही आवड केली नाही. ते समोर म्हणून नाही, अण्णाने सांगतो, अण्णाच सांग. आता मी जे काही बोलतो माझी साक्षरता अण्णाच आहे पूर्ण आजपर्यंत, म्हणजे सुरुवातीपासून. आणि आमचं जे लहान बघा योग कसा असतो, ज्या मॅडम बोलतात ना, त्या मॅडमचं त्या दिवशी लग्न होतं आलेलं, आणि तो उपलब्ध त्याला ते जलगंचा गावाचा माझा मित्र आणि माझ्या डिप्लोमा जो क्लासमेट आहे एम के वाघ म्हणून, आमच्या गावाचा ते कुंडाण्याचा तो. मग त्यावेळेस आमच्या शाळेचं नवीन डोकं लागलं होतं, सुरुवात होती आमची, नॉन ब्रँड शाळा होती काय. त्या मॅडमाचं लग्न होतं, त्या लग्नात अण्णासाहेब एक आमचे आजारी मित्र म्हणजे सहकारी आज उपलब्ध नाही. आणि शिंदे, अनिल शिंदे आणि सुनील शिंदे, माझ्या एक्झामच्या अगोदर माझी इतकी तब्येत बिघडली की मी 22 ते 23 दिवस तिथे ॲडमिट होतो. माझा पूर्ण परिवार रात्रंदिवस जागा होता. आर्थिक नसताना सुद्धा तुमचे शेजारी कोटेचा, निपशेठ कोटेचा, त्यांच्या सहकार्याने म्हणजे कुठलीही मदत असो, आर्थिक, शारीरिक, मानसिक, त्या काळामध्ये मी आजही तू प्ले झाल्यानंतर एक्झाम दिली. पण एम के वाघने सरांना काय सांगितलं, सर जरी मी रेग्युलर परीक्षा दिली, सरांना जरी आजारीपणातून परीक्षा दिली, पण तो निकाल लागला, तो निकाल लागला तुम्ही बघा काय आहे. अण्णा साक्षर ना, योग बघा अजय दादा काय झालं, नितीन दादा आवडून आहे ना, की निकाल लागल्यानंतर त्याला 2 वर्ष लागले आणि मी प्ले झालो. ही निकाल संदर्भातली गोष्ट. सायकल काढली दुसऱ्या दिवशी, ती गोष्ट माझ्या माहितीप्रमाणे 28 जून 1989, कारण 27 जूनला लग्न होतं मॅडम. 28ला सायकल काढली आणि माझ्या 3 नंबर भावाने त्या काळामध्ये मला एक छानशी गुलचंद कापड दुकानामधून पॅन आणली होती आणि शर्ट होत आहे. त्याच्या शर्टवर सुद्धा मला अजून बघा काही गोष्टी आपण दुपारून शकतो, की आपण भाजी काय काढली, पण काही गोष्टी स्मरणात असतात, काही गोष्टी स्मरणात असतात की आपण कधी घेऊ शकत नाही. तो फक्त नवीन शर्ट आहे माझा, तो शर्ट पॅन्ट आणि बाटाचे शूज होते, ते घालून सायकलीने प्रवास केला. एम के वाघच्या घरी पोहोचलो 10:30 वाजता. आमचा टाईम शाळेचा 11 वाजता होता. तोपर्यंत अण्णा आणि आमचे माजी चेअरमन साहेब आता आपल्यात नाही, ते गोलकजी घेतात अध्यक्षाने अण्णासाहेब, कारण की नवीन डोकं होतं, पत्र्याची बिल्डिंग होती आमची, 4 मजली इकडे 2 मजली तिकडे असे होते. समोर प्रायमरी शाळा होती. पुण्याकडे गेलो, पहिला दिवस आनंदाचा, हे आपण जॉबला लागतो. बघा योग कसा, नशीब कसं असतं, अगोदर जॉब नंतर माझी मुलाखत. आज पाहतोय आपण काय परिस्थिती, त्या वेळची गोष्ट. माझा जॉब आधी अण्णांनी लगेच त्या दिवशी
जॉईन करून घेतलं आणि मला लगेच 7वीचा करून टाकला. व तो माझा कसा होता, अण्णांची फॅमिली इकडे मध्ये एक पाठशाक पत्र यायचं आणि बाजूला माझा वर्ग. आणि पहिला दिवस 7वीचा वर्ग दिला आणि दुपारून अण्णांनी सांगितलं की आता फक्त मी काय करतो, ओळख परिचय वगैरे शिक्षकांशी बोलायचे वगैरे काय. आणि दुपारून अण्णांनी टाइम टेबल बसवलं. आणि अण्णा म्हणजे विषय कोणते घेता, मग ते तेव्हा सांगितलं की सगळे मॅथ दूध टाका बाहेर, म्हटलं बाबा नवीन तरी नका तू 8पर्यंत ठीक आहे द्या काय नाही. त्या दिवसापासून माझे दादा तर म्हणजे कालपर्यंत हे संपूर्ण मॅथचा विषय 24 वर्षापर्यंत माझ्याचकडे होता. ते ठीक आहे माझं तू वापर, माझं बघा योग कसं आहे म्हणजे माझ्या वर्षातून फक्त 2 पगार व्हायचे. वर्षातून किती 2. नोव्हेंबरच्या दिवाळीतून नोव्हेंबरला आली तर नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरला एंडला आले तर ऑक्टोबर तो पहिला पगार आमचा वर्षात. आणि दुसरा पगार 1 वेळेला व्हायचा. किती व्हायचा? 500. किती रुपये व्हायचा? 500 रुपये. वर्षातून 1000 रुपये यायचे. पण अजय दादा जो आज आनंद नाही तो फार आनंदी होता. 1000 रुपये त्याच्यामध्ये आमच्या वाड फाट्याला एक हॉटेल होती, एक ताईबाईंची हॉटेल होती आमच्या बरोबर. त्या हॉटेलवर एक खेड्याचा शिक्षक होता आणि ध्वज 2 होतो. ते सांदूरचे माळी सर होते. मॅडम परीक्षा निघून द्यायच्या काय आम्ही साहित्य शाळा गावात होते. एक नंतर आम्ही वाड फाट्याला यायचो, तिथे नाश्ता करायचो. ते बिल सामान्यात द्यायचो. त्या 500 मध्ये 70 रुपये बिल त्यात देऊन द्यायचा. 30 रुपये घरी आणायचो आम्ही. पण आनंद झालो. असं आम्ही 4 वर्ष नामग्राड शाळेमध्ये आम्ही काम केलं. लहान डोक्टर होता आम्ही काय आज वर्ष झालेला. आमची 1984ची स्थापना आहे शाळेची. लागल्यानंतर आडोसामध्ये जे डॉक्टर साहेब आहेत त्यांचे पिता आदरणीय कैलावासी बापू साहेब बिहार बदल आपल्यात नाही येते ग्रेट माणूस. त्या माणसाला शब्द दिला होता की तुम्ही नॉन ग्रॅडमध्ये काम आहे, तुमचंच पुढे काम होणार. अण्णा पण आणि अण्णा ते गोरख अण्णा आणि बापू हे 3 जणांनी आणि ते गुरुजी पण होते. पण ते वेळ म्हणजे ते शिक्षकाच्या वर कमी द्यायचे. ते 4-5 जणांचं आणि आमचे आदरणीय गुरु ते आता आदरणीय येणार आहेत त्यांचे वडील आदरणीय गुरुच्या नाव आता ते यांनी 4 वर्षानंतर आमचे ग्रँटेड शाळा झाल्यानंतर जे थोडंफार काही घेतलं ना ते संपूर्ण आमची बिल्डिंग तयार केली. आज एक छानशी दिमागात बिल्डिंग उभी आमच्या हायवेला तर बिल्डिंग ती आता नवीन हॉटेल झाली शुगर पॉईंट म्हणून त्याच्यावर टॅक्स आहे आमच्याकडे. 15 मिनिटात अण्णा ते दोघांनी म्हणजे अण्णा तर बोलले पण विचारले त्यांचं थोडंफार बिल्डिंग उभी झाली. आज काय कुठलेही काम असेल आम्ही सगळ्या गोष्टी आता अण्णाचे मुख्य त्यामध्ये ना पण असं कधीच केलं नाही. आम्ही एका खुर्चीवर त्यावेळेस आमची जाणणार असताना अण्णाची खुर्चीवर आम्ही बसून जायचो. पण असं कधीच नाही की मतभेद नाही काही नाही. त्यानंतर आजपर्यंत कुठल्याही आपण बघतोय कधीही म्हणजे मलाच नाही आमचे सगळे आता पण रिटायर झाले आता होणार आहे कार्यालयाचा जो स्टॉप आहे कुठल्याही प्रकारचं तास आता एकच वाक्य राहायचं. आले ना कधीतरी आले 15-20 जानेवारीला कधीतरी यायचे आणि आल्यानंतर फक्त एकच वाक्य बाबा तुम्ही कामं करा शाळेचं नावलौकिक कसं होणार. ते चहाची सुद्धा अपेक्षा कधीही त्यांनी केलेली. आता तुम्ही अण्णासाहेब डॉक्टर साहेब फार कमी वेळ त्यांना येतात अण्णासाहेब येतात विचारा तरी तरी येतात काय पाहिजे. पण चहाची सुद्धा त्यांना अपेक्षा नाही की सरांनी चहा मागवता काहीच नाही. मी याच्यावर तुम्ही विचार करा की आमची संचालक मंडळ कसं असेल. मग मला सांगा 14 वर्ष कसे निघणार आमचे आनंद निघणार. तर त्यावेळेस कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही एकत्र बसून सगळी सॉल्व्ह केली. आर्थिक असो काही असो. हे झालं माझं शाळा संदर्भात. आता आमचं कुटुंब संदर्भात सांगतो हा म्हणजे छान बोलत पण पाहिजे तरी आठवत नाही कारण मी आमचं गाव सोडा जेवढं वर्ष होतील मला जेवढे वर्ष तेवढं गाव सोडण्याचं वर्ष वडिलांना तर म्हणतो ना आपण आजूबाजूच्या लोकांना किंवा आपल्या म्हणजे जवळच्या लोकांना संधी होत नव्हते. त्याप्रमाणे आमच्या वडिलांनी थोडं वैतागून ते गावात सगळे विकून आम्ही गाव सोडलं. वडिलांनी आमचे मोठे 2 बंधू हेच फक्त थोडं समजदार होते. आम्ही 4 मुलांना होते आणि ज्या बहीण आहेत या थोडं समजदार होती. मित्रांनो फक्त 5 मिनिटं शांत आम्ही वडिलांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सगळ्यात पहिले सुरुवात आणायची होती. स्वस्तात घर मिळेल म्हणून आम्ही जी नावी पाळली होती स्वामीनारायण मंदिरच्या त्यासाठी शेवटचं घर आम्ही घेतलं भाड्याने. गावीत आलं धुळ्यात गावी पण करायचं काय मुलांकडनं काय होणार. मोठे भाऊ आमचे मोठे बंधू आहेत. पहिलं काम आमच्या मोठ्या बंधूंचं नगावला एक मिस्त्री होता. तुम्ही त्याचे साहित्य होते मिस्त्री हाताने करायचं साहेब.
पहिल्याच दिवशी भाऊ गेले कामाला, 2 नंबरचे भाऊ, आता आमच्यातले 2 नंबरचे भाऊ गेले होते. ते दोघं भावांनी त्या मिस्त्रीच्या हाताखाली कामाला सुरुवात केली. पहिलाच दिवस तो आपण काय म्हणतो ना, रंधा मारायचा. हा मोठा जो बसलाय ना, रंधा मारता मारता हा जो हात आहे, जसं आपलं चिपचं कसं बर्ड चिप कशी असते, अण्णांचा पहिल्याच दिवशी तो हात सवयच तरी कामाची. अण्णा 8 दिवस. दुसऱ्या दिवशी आईने ठरवलं आता आपलं काहीतरी केलं पाहिजे. आमच्या बाजूला एक सुद्धा समाजाची मानलेली आईने मुलगी होती. ते आपण ते काय म्हणायचं, मुकडदम म्हणायचं, शेतात काम करण्यासाठी. ज्यावेळेस त्या सुतारीन ताईने आमच्या आईला सांगितलं की आपल्याला शेतात काम करायचं, आई होकार दिला. आता वास्तविक आई बघितलं म्हणजे माहेर मोठ्या घरातली, इकडचे आली मोठ्या घरात आली, आमच्या आजोबाची सावकारी म्हणायची, आम्ही ते बघितलं. म्हणजे अशा घरामध्ये आमच्या आई गेल्यानंतर आणि असा हा प्रसंग आला की आईला शेतात जाण्याची वेळ आली. सोबत राहायची. पहिल्या दिवशी आई शेताच्या कामाला गेली आणि ते काय म्हणतात आपलं ते करायला गेल्याबरोबर हा जो अंगठा आहे फक्त थोडा अर्धा शिल्लक राहिला आणि त्या सुतारीन ताईने बघितलं की त्यामुळे सवयीने कधी माहिती काम कसं करावं. त्या ताईने आईला जवळ घेतलं. आईने त्यासाठी माती बदली तपकीर बांधली आणि आई तशी दिवसभर झाडाखाली बसून राहिली. तो प्रसंग मी करू शकत ऐकलं, फक्त बघितलं नाहीये. आई रडत राहायची. म्हणजे ताईने इतकं सहकार्य केलं, जरी काम केलं नाही तरी त्या दिवसाचा रोज त्या ताईने घरपोच केला. ज्या संस्थेत आम्ही कार्यरत होतो, सर कार्यरत होते, ज्या संस्थेने आम्हाला रोजगार दिला त्या संस्थेची कृतज्ञता तो आम्ही बाळगतोच. परंतु ते संस्था चालत ज्यांनी संस्था निर्माण केली असे जे पूर्वीचे चेअरमन आदरणीय गोरख अण्णा पाटील, स्वर्गीय गोपीचंद नाना पाटील, आमचे गोरख गुरुजी जे हयात आहेत आता उपाध्यक्ष, आमचे खरे मार्गदर्शक बापूसाहेब बिहार बदाने सर, जे जैनला मॅथमॅटिक्सचे HOD होते, आजचे विद्यमान चेअरमन BN पाटील साहेब जे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत कारण त्यांच्या लहान भाऊ प्राध्यापक नंदुरबारला आज त्यांचं सेंड ऑफ आहे. सरांनी आम्हाला न विचारता ही ही तारीख आम्हीच फिक्स करून घेतली होती. आधी आमच्या शाळेत कार्यक्रम घेणार होतो कारण ते पण नियोजन होतं. आमचे चेअरमन साहेब त्यांना तिकडे जाणं गरजेचंच होतं, त्यांचा लहान भाऊ त्यांचं मोठं कार्यक्रम. अशी ही जुनी मंडळी ज्यांनी संस्था स्थापन केली, अतिशय निष्ठुर, प्रामाणिक आणि अतिशय हुशार त्यांनी आमच्याकडे संस्था सुपूर्द केली. सरांनी सांगितलं की आम्हाला वर्षामध्ये 2-1 वर्ष वार्षिक 2दा पगार व्हायचा, नंतर पर्सेंटेज जे आली तर मासिक 700-500 रुपये, नंतर 700, नंतर 800 रुपये अशा पद्धतीने दर महिन्याला आमचं पेमेंट व्हायचं. वाघ मॅडम आहे. त्यांना काय हेच सांगायचं की हे गावातले मुलं ही आमची दैवत आहे. मुलगा नाही तर शाळा नाही, शाळा नाही तर मास्तर नाही, मास्तर नाही तर शिक्षणाधिकारी नाही, नाहीतर शिक्षण मंत्रालय सुद्धा नाही. दैवत कोण आहे? विद्यार्थी. तर या विद्यार्थ्यांनी, गरिबांनी आपल्याकडे या मुलांना त्याची परिस्थिती नाही तर धुळ्यात पाठवू शकले असते, तर या मुलांच्या जीवावर आपली मुलं मुंबई पुण्याला नोकरी करतायत, तर हीच आपली दैवत आहे. यांच्याकडे लक्ष द्यायचं. कारण शहरातले मुलं कसं प्रेझेंट राहील. आमचे 3-4-5 वर्ष आम्ही ती स्पर्धा ठेवली, ज्याच्या कमीत कमी रजा असतील त्यांचा मी सत्कार केला. तर सलग 3 वर्ष वाणे सर पहिले आले. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या 12 किरकोळ रजा असतात, मी अर्जित रजा तर द्यायचोच नाही. अर्जित रजा हा प्रकारच माझ्या डिक्शनरीत होता. किरकोळ 12 रजा, बाकीच्या शनिवार रविवार तुम्ही ऍडजस्ट करत बसा.
तर सरांचे एका वर्षी 3 दिवस रजेचे, एका वर्षी 5 दिवस, एका वर्षी 7 दिवस, 3 वर्ष सरांचा मी सत्कार केला. कमीत कमी रजा घेणारे तुमचे वाघ मॅडम आहेत, एकट्याच याबद्दल परिवारच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. असेच प्रेम कायम राहावे ही अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र.